सो आज माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे फ्लाईटमध्ये. फर्स्ट फ्लाईट. गाईस तर मी आता पोहोचलेलो आहे एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनला. इथून मला जायचं आहे टर्मिनल 1वर. गाईस तर फायनली मी पोहोचलेलो आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1वर. बोर्डिंग पाससाठी काहीच गर्दी नाही यार. हे बघा इथे बोर्डिंग पास चालू आहे. काहीच गर्दी नाही भाई. किती मस्त आहे यार एअरपोर्ट. गाईस तर फायनली मला माझं बोर्डिंग पास भेटलेलं आहे आणि जे तुम्हाला आता दाखवलं पण मी. हे वेटिंग एरिया. जेव्हा तुमची फ्लाईट आहे तेव्हा तुम्हाला मध्ये म्हणजे बोर्डिंग गेटवर जायला भेटेल. बट हां, टर्मिनल 1 थोडं छोटं आहे. एरोप्लेन दिसतंय तुम्हाला. सेम याच एरोप्लेनमध्ये आम्हाला जायचं आहे. अलायन्स एअर अशाच. बघा हे दिसतंय ना इथे. ते दिसतंय 6:30ला जळगावला जाणारी गेट नंबर 2ला आहे. याची ताण लागली होती. म्हटलं बॉटल घेऊन घेऊ. त्या ताई बोलल्या 70 रुपयाची ही बॉटल आहे. सो हे गाईस आता वाजत आहे संध्याकाळचे 7:30. माझी फ्लाईट होती 6:30ची पण आहे ना ही झालेली डिले. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईस थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही समजूनच गेले असतील. मी जातोय गाईस आता जळगावला. गणपती बाप्पा येत आहे. सो आगमनासाठी चाललेला आहे गणपती बाप्पांच्या. बट हो, ना ट्रेनने ना ट्रॅव्हल्सने मी आता चाललेला आहे फ्लाईटने. 6:30 वाजता माझी फ्लाईट आहे मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून. सो आज माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे फ्लाईटमध्ये. फर्स्ट फ्लाईट. सो बघू आणि मी तुमच्यासोबत पण शेअर करेल की कसं जावं लागतं मुंबई टू जळगाव. किंवा जळगाववरून एकदम सोपं आहे मुंबईला यायचं. बट इथे कसं जे हे एअरपोर्ट आहे ना, जे टर्मिनल आहे ते खूप मोठं आहे. लाईक की खूप म्हणजे विचार नाही करू शकत मधून एवढं मोठं असतं ते. सो तुम्हाला पण दाखवेल मी ब्लॉग थ्रू. आणि मला फक्त 2100 रुपये तिकीट लागलेलं आहे मुंबई टू जळगाव जायला. बिकॉज ते छोटे एअरक्राफ्ट आहे. सो त्यामुळे आहे ना याच्यात पैसे कमी लागतात. 2100 लागतात. म्हणजे वाढता पण ते 3000पर्यंत जाता. म्हणजे जसं आता सण चालू असता ना त्या हिशोबाने ते वाढतं. बट पहिल्या फ्लाईट बुकिंगवर डिस्काउंट भेटतो 280 रुपयाचा. बट ते गोल फिरवून ते 2100 रुपयावर येऊनच जातं. तर 2100 रुपयाचं तिकीट लागलेलं आहे. आणि आता मी जेवण वगैरे करतो. त्यानंतर सर्व तयारी झालेली आहे माझी, पॅकिंग वगैरे. मग त्यानंतर मी निघतो एअरपोर्ट जायला. आणि आता फक्त हलका पाऊस सुरू आहे. पाऊस तेव्हा नको यायला जेव्हा मी एरोप्लेनमध्ये बसेल. बिकॉज मग मी तो व्ह्यू नाही दाखवू शकणार. सगळे ढग दिसतील बिल्डिंग्सवर. म्हणजे बिल्डिंग्स नीट क्लिअर दिसणार असं म्हणतोय मी. माझ्यासोबत घेऊन जातोय 2 बॅग. जेव्हा मी तिकीट बुक करत होता तर त्यांनी आधीच सांगितलं होतं की जी मोठी बॅग असेल ती मॅक्सिमम 15 किलो आणि जी छोटी बॅग असेल मॅक्सिमम 5 किलो. तर मी ही जास्तीत जास्त 10 किलोच्या आतही, एवढी पण नाही की 15 किलो जाईल म्हणून. आणि ही पण 4 किलो मॅक्सिमम. सो हे गाईस आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि फायनली मी आता जातोय आधी वर्सॉ मेट्रो स्टेशनवरून मला जायचं आहे आता एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनला. तिथून उतरून मी ऑटो पकडून टर्मिनल 1वरून जाईल. म्हणजे टर्मिनल 1वर जाईल. गाईस तर मी आता पोहोचलेलो आहे एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनला. इथून मला जायचं आहे टर्मिनल 1वर. आणि बघू कॅब जाते म्हणजे इथे ज्या कॅब लागलेल्या आहे ना तिथे जाता की या ऑटो जाता बघावं लागेल. ऑटोवाले पण चाललंच जातील असे. लेट्स गो जाऊया. गाईस मी आता बसलेलं आहे ऑटोमध्ये आणि आता मला जायचं आहे टर्मिनल 1वर. पण जे टर्मिनल 1 आहे ना ते आहे सांताक्रूजला आणि टर्मिनल 2 आहे ना ते जे आहे ते या साईडला आहे. जर तुम्हाला टर्मिनल 1वर जायचं असेल तर ते सांताक्रूज मेट्रो स्टेशनला किंवा सांताक्रूज लोकल स्टेशनला उतरायचं. तिथून जायचं किंवा मग एअरपोर्ट रोडवर तेव्हाच उतरायचं जेव्हा तुम्हाला टर्मिनल 2वर जायचं असेल. आता हे बोलले मला तसे की सांताक्रूजला आहे म्हणे ते. तर इथून 100 रुपये लागतील जायला एअरपोर्ट रोडवरून. बघा किती लुटत आहे यार. नाही तर काय. गाईस तर फायनली मी पोहोचलेलो आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1वर. आणि आता इथून चेक इन करायचं आहे मध्ये जाण्यासाठी. सिक्युरिटी चेक. फर्स्ट टाईम आज एरोप्लेनमध्ये बसणार आहे. सो ते असतंच ना यार, लहानपणापासून ते फिलिंग असते की आपल्याला एरोप्लेनमध्ये बसायचं आहे. ते खेळण्याचं एरोप्लेन बघूनच एवढा आनंद होतो.
आता तर बसायला चाललंय मी. सो एवढा सगळपासून आनंद, म्हणजे सगळं काय रात्री झोप पण नाही लागली की एरोप्लेनमध्ये बसणार आहे म्हणून. तो खूप छान वाटतंय. आता मला काहीच माहिती नाही, मला आधी हे जे गार्ड्स चालले ना त्यांची हेल्प घ्यावं लागेल की कसं कुठे काय काय करता म्हणून. आणि हे एअरपोर्ट आहे इथे, हेच येते डिपार्चर गेट 1 अलायन्स एअर. तर इथूनच मला मध्ये जावं लागणार आहे. मस्त आता इथे लेट्स गो गाईज, लेट्स गो. आधी मला बोर्डिंग पास घ्यावं लागेल, त्यानंतर मध्ये जाता येईल. बट बघावं लागेल किती गर्दी आहे, कारण की 6:30ची फ्लाईट आहे आणि मला नाही माहिती की बोर्डिंग पास घेण्यासाठी मला किती वेट करावं लागणार, बिकॉज गर्दी खूप असते ना. बट बेसिकली डोमेस्टिक फ्लाईट आहे, सो मला नाही माहिती की जास्त गर्दी असेल की नसेल, तर तिथे जाऊनच माहिती पडेल. तर गाईस मी आता इथे चेक इन केलेलं आहे. इथे ना मला ते जे तिकीट काढलं होतं त्यावर एक QR कोड होता, तो यांनी स्कॅन केला. त्यानंतर आहे ना मला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवावं लागलं. ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड या दोघींमधनं तुम्ही काही दाखवू शकता. पॅन कार्ड नाही चालत. सो ड्रायव्हिंग लायसन्स दाखवलेलं आहे. आणि आता मला जायचं आहे बोर्डिंग पास घेण्यासाठी अलायन्स एअर्सचं. आणि बोर्डिंग पाससाठी काहीच गर्दी नाही यार. हे बघा इथे बोर्डिंग पास चालू आहे, काहीच गर्दी नाही भाई. किती मस्त आहे यार एअरपोर्ट, भारी वाटतंय. आता म्हणजे आता आलेलो आहे मी डोमेस्टिकवर, कधी इंटरनॅशनलला पण जाऊ, सबस्क्रायबरसोबत पण जाऊ चान्स भेटला तर. आता इथे बोर्डिंग करतोय मी आणि बघितलं या बॅगचं वजन किती आहे बघा. 6 किलो पण नाही, पूर्ण 6 किलो पण नाही आहे यार. हिचं आरामात खूप कमी असेल, 2 किंवा 3 किलो असेल हिचं. ओके, भावसार आर्यन प्रितेश, डेट 5 सप्टेंबर, इकॉनॉमी, PNR आणि त्यानंतर गेट नंबर 6D, डेस्टिनेशन जळगाव. बरोबर आहे गाईस. तर फायनली मला माझं बोर्डिंग पास भेटलेलं आहे आणि जे तुम्हाला आता दाखवलं पण मी. बट मला जे वाटत होतं ना की बॅगचं वजन खूप जास्त असेल. अरे 6 किलो पण नाही ते, म्हणजे 10 किलो अजून मी भरू शकला असता आरामात त्यात. पण नेण्यासारखं काही होतच नाही. आणि ही बॅग तर त्यांनी काही वजन केलं नाही म्हणे, जाऊ द्या म्हणे, एवढं काही वजन दिसत पण नाही त्याच्यात, जाऊ द्या म्हणे. आता मी चाललेलं आहे गेट नंबर 6D. सो नाही सॉरी, गेट नंबर सॉरी मी गेट नंबर 6D समजतोय. विंडो सीट आहे आणि सीट नंबर 6D आहे. फ्लाईट नंबर हा आहे. मी सीट नंबरला गेट नंबर समजून बसला, गेट नंबर 2 आहे. लेट्स गो. एअरपोर्टवर आल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे खूप काही स्टोअर्स बघायला भेटतील, पण त्यामधले जे प्रोडक्ट असताना, जे वस्तू ते विकताना ते एवढे महाग असेल. बिकॉज एअरपोर्टचं म्हणजे शॉपचे जे रेंट असताना कमीत कमी काहीच 80-90 हजारपेक्षा कमी नसतात. त्यामुळे ना त्यांना एवढं महाग आपल्याला विकावं लागतं. आणि हे कोणतं गेट नंबर आहे? गेट नंबर टर्मिनल 1 बोर्डिंग. ओके इथे लिहिलेलं आहे बोर्डिंग गेट नंबर 1 to 8 पर्यंत. अच्छा इथे जायचं आहे. जे होतं ना तिथे नाही आहे, मला पण काही एवढं माहिती नाही. बोर्डिंग नंबर 12 ते म्हणे की सरळ जा म्हणे इथून आणि त्यानंतर तिथे टर्न करा. ओके, आता तिथे जाऊन बघावं लागेल. बट मला जेवढं वाटलं होतं ना की एअरपोर्टवर आल्यानंतर खूप गर्दी असेल, बट डोमॅस्टिकला काहीच गर्दी नसते. इंटरनॅशनलला असते बट डोमॅस्टिकला नसते बिलकुल पण. इथे हे डिपार्टमेंट आलेलं आहे जिथे मला माझे सर्व इलेक्ट्रॉनिक्स आयटम काढून ह्या ट्रेमध्ये ठेवावं लागतील. त्यानंतर बेल्टसुद्धा आणि सनग्लास, चाबी, पेनसुद्धा असेल ना तो सुद्धा इथे ठेवावं लागेल. सो आता मी तेच करतो आणि भेटतो मग तुम्हाला हे करून झाल्यावर. इथे राहिला चष्म्याचं बॉक्स, हे आहे चार्जर, पॉवर बँक, त्यानंतर माईक आणि गिम्बल. अजून इयरबड्स पण आहे, ते पण काढावं लागतील. इयरबड्स, त्यानंतर पेन, चाबी, अजून काय काढावं लागेल, बेल्ट पण काढावं लागेल. माझं सबमिट केलेलं इथे पुढे मला भेटेल. आता लाईनीत उभं राहायचं आहे. इथे मला वाटतं व्हिडिओ अलाउड नसेल. आता डायरेक्टमध्ये जाऊन भेटतो. ते बघा ते कसे एरोप्लेन उडताना दिसत आहे भाई. ओके गाईस, मी माझं सर्व सामान घेतलेलं आहे आणि बॅगमध्ये पुन्हा ठेवलेलं आहे आणि आता जातोय मी तुम्हाला ते दाखवायला जिथून
एरोप्लेन टेक ऑफ करताय ना, हे वेटिंग एरिया. जेव्हा तुमची फ्लाईट आहे तेव्हा तुम्हाला मध्ये म्हणजे बोर्डिंग गेटवर जायला भेटेल. बट हां, टर्मिनल 1 थोडं छोटं आहे. बट हो, जे 2 नंबरचं टर्मिनल आहे ना, ते खूप मोठं आहे बिकॉज ते इंटरनॅशनल आहे. हे डोमेस्टिक आहे, त्यामुळे वेटिंग एरियामध्ये बसू. बट मला भूक पण लागलेली आहे, काय खाऊ. बट इथे खूप महाग भेटेल. बघतो रेट तर विचारून बघतो मी काय रेट आहे म्हणून. पण त्याआधी ते तुम्हाला दाखवतो एरोप्लेन वगैरे कसे टेक ऑफ वगैरे करताय. आणि अशा लाईनमध्ये मला पण उभं राहावं लागेल जेव्हा आम्ही एरोप्लेनमध्ये बसायला जाऊ ना तेव्हा. आणि ते एरोप्लेन दिसतंय तुम्हाला, सेम याच एरोप्लेनमध्ये आम्हाला जायचं आहे, अलायन्स एअर अशाच. हां, हेच एरोप्लेन. आता ज्या गेट नंबरला मी होता ना ते माझे होतेच नाही, मी चुकून दुसरीकडे आला. गेट नंबर 2ला जायचं. इथे 9 पासून सुरू होते, तर 10 गेट होते इथे जायचे. हे बघा, असे शॉप्स असतात मोबाईलचे, म्हणजे कवर्स वगैरे ते भेटतात. माझ्या मोबाईलचे पण भेटतील, पण आहे ना खूप महाग भेटतील, जे मला माहिती आहे. आणि मी घेणार नाही, मी फक्त रेट विचारणार आहे. मी रेट विचारलेले, फ्लाईटच्या तिकीट्सपेक्षा महाग हे मोबाईलचे कवर आहे. सांगू, 3,000 3,500. जे माझ्या मोबाईलला कवर आहे सेम तसं. आणि काय 3,000-3,500 रुपये मोबाईलच्या कवरचे. आता ते समजलं मला मोबाईलच्या कव्हरवरून. मी बाकीच्या वस्तू विचारणारच नाही आहे ना. जा आता, मला माहिती पडलं आहे काय रेट असतील. माझ्या तिकीटचं प्राईस तेवढं नाही आहे जेवढं मोबाईलचं कवर. हे दिसतंय ना इथे, ते दिसतंय 6:30ला जळगावला जाणारी गेट नंबर 2ला आहे. सो असं असतं. आणि हो, हे घडी चेक पण करत राहायचं बिकॉज मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितलेले होते. यायच्या आधी मला बघावं लागलं ना कसं काय येऊ मी इथे एकटा. सो फर्स्ट टाईम आहे तर मी एकटा कसं काय येऊ. मला काही माहिती नाही होतं चेक इन कसं करता. मी यूट्यूबवर बघितलं होतं की यांचा टाईम चेंज पण होत, म्हणजे सॉरी गेट नंबर चेंज पण होत राहतं आणि टाईम पण चेंज होत राहतो. सो याच्याकडे जास्त लक्ष देत राहायचं की तुमची फ्लाईट केव्हा असेल म्हणून. हे बघा इथे 1 to 8 गेट नंबर. मी बरोबर होता तिकडून. तो माणूस, जळगावचा माणूस भेटला, तो बोलला पोडू नये म्हणे. म्हटलं आता मला तर माहिती नाही, चल गो तुझ्या मागे येतो मी. बट आता इथून जायचंय मला. भाई काय एअरपोर्ट आहे, एअरपोर्ट वाटतच नाही एअरपोर्टला फिरतोय. असं वाटतंय ना कोणता तरी मॉल आहे आणि मॉलमध्ये फिरतोय मी. हाय भाई, काहीच गर्दी नाही गाईस. जळगाव म्हणजे या साईडला तर काहीच गर्दी नाही. 1 to 8 गेट नंबरपर्यंत काहीच गर्दी नाही आहे. आणि तिथे काय गर्दी होती भयंकर. याची ताण लागली होती. म्हटलं बॉटल घेऊन घेऊ. त्या ताई बोलल्या 70 रुपयाची ही बॉटल आहे. म्हटलं ते सोडा, ही सांगा. मला वाटलंच हिचं लूक बघून, म्हटलं इथं 100च्या खाली नसेल. 150 रुपयाची ही बॉटल आहे, नॅचरल मिनरल वॉटर. मग जाऊ द्या म्हटलं, आता इथेच थांबतो. याच्यावर जात होता मी, जाता जाता थांबून गेला. म्हटलं इकडेच मला नाही बोलावं लागतंय तर मी तिकडे तर बघणार पण नाही. जाऊ द्या मग काय करता. सो हे गाईस, आता वाजताय संध्याकाळचे 7:30. माझी फ्लाईट होती 6:30ची, पण आहे ना ही झालेली डिले बिकॉज हिच्या इंजिनमध्ये ना फॉल्ट झालेला आहे. ही आधी दीवला जाणार होती, दीववरून मग परत तिथे जाऊन ही इथे येणार होती. तर ते जे पॅसेंजर्स होते ना दीववरचे ते तर कॅन्सल झाले त्यांची फ्लाईट. आता आमची फ्लाईट काय माहीत कॅन्सल होते किंवा रिफंड भेटतं. तर मी तर सांगेल यांना की तुम्ही मला उद्याचंच करून द्या. आज जरी 10 वाजले नाही फ्लाईट निघाला, मी जाईल पण जाऊन राहील आज फ्लाईटने यार. पण मला आहे ना तो एक संध्याकाळचा व्ह्यू बघायचा होता, मुंबई कसं दिसतं. बट आता मी व्ह्यू बघेल तो दिसेल मला नाईटचा व्ह्यू. सगळे एकदम काय म्हणतात ते बिल्डिंगचे लाईट्स वगैरे. सगळे जे पॅसेंजर्स होते ना जळगावचे ते तिथे गेलेले. कॅन्सल आहे किंवा डिले ते तर सांगा म्हणे नीट. ते पण नीट नाही सांगत आहे ते. तर आता काय माहीत किती वेळ लागतो जायला आम्हाला. ओके गाईस, आता होती माझी फ्लाईट जळगावला जाण्यासाठी, पण ती झालेली कॅन्सल. असं डोकं खराब झालं आहे ना. माझी पहिली फ्लाईट आहे मी कॅन्सल झाली यार. टेक्निकल इश्यू काय बोलू आता. रात्री ट्रेनचं केलेलं आहे सेकंड एसी तत्कालमध्ये. तर एवढा राग येतोय ना, एवढा म्हटलं गेटपर्यंत आला यार, गेटपर्यंत आला. आणि त्यानंतर काय झालं, असं थोडी चालते यार माझ्या मनाला. आता जाऊ द्या,
पण आता ट्रेनने जाईल. बट जळगाववरून इथे यायचं असेल ना तर तेव्हा फ्लाईटने येईल. आता मी माझं लगेज कलेक्ट करून घेतो जे की मला भेटणार आहे तिथून. ट्रेनने जावं लागणार यार, काय करायचं आता. झालं कॅन्सल आणि निघालेले एअरपोर्टच्या बाहेर. टर्मिनल 1 असं दिसतं रात्री. यार एवढा चांगला म्हणजे ना, मी मूड बनवून आला होता मस्त की भाई एरोप्लेन, पहिलं स्वप्न एरोप्लेनमध्ये. आणि कशाचं काय झालं कॅन्सल, ते पण कॅन्सल.